नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन गट का मुख्य परीक्षा 2023 आपण दिलेली आहे. त्याची आन्सर की येणं बाकी आहे, उशीर होत चाललाय. आता त्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे की सर टायपिंग स्किल साठी मी पात्र होणार आहे, तर मी टायपिंगची प्रॅक्टिस करू का? यस, करायला हरकत नाही. पण अजून त्याच्या पुढचा प्रश्न मुलांचा आहे की सर मी टायपिंगचा ऑप्शन काय दिला आहे हे मला आठवत नाहीये. आता साहजिक आहे, आठवत नसेल कदाचित किंवा कन्फर्म होत नाहीये. मग मी टायपिंगची प्रॅक्टिस कोणत्या मीडियम मध्ये करू? इंग्लिश करू की मराठी करू? मलाच आठवत नाहीये. सो एमपीएससीने तो ऑप्शन तुम्हाला शो केला नव्हता, पण आता नुकताच हा ऑप्शन एमपीएससीने शो केलेला आहे. कसा शो केलाय, कुठे जाऊन बघायचंय, कसं बघायचंय आणि तुमचा ऑप्शन तुम्ही काय दिलाय, काय असू शकतो, ह्या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. व्हिडिओकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमी कडनं तुम्हाला 2024 आता तुमच्यापैकी जे तुमचे रिलेटिव्ह तुमचे विद्यार्थी मित्र असतील त्यांना कळवा. 2024 साठी जी जून मध्ये गट ब गट क ची एक्झाम होणार आहे, त्या प्रिलिमच्या एक्झाम साठी आपली बॅच चालू झाली आहे. फक्त पूर्वपरीक्षा बॅच तुम्हाला इथे अवेलेबल आहे 4999. त्यात 20% अजून डिस्काउंट न्यू इयरचा आहे. सेम तुम्हाला दोन्ही पण म्हणजे इंडिकेटेड बॅच पूर्व प्लस मुख्य एकत्र घेतली तर 7999 प्लस जीएसटी आणि याच्यात सुद्धा 20% डिस्काउंट आहे. सो नक्कीच इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जा. तुम्हाला तुमचं प्रोफाईल तुम्हाला ओपन करायचं आहे. ओपन केलं की प्रोफाईल होम मध्ये असतं. इथून तुम्हाला जायचं आहे माय अकाउंट मध्ये. माय अकाउंट वरती क्लिक करायचं आहे. माय अकाउंट वरती क्लिक केलं की पुढे जायचं तुम्हाला पुढे खाली घ्यायचं आहे. माय अकाउंट वरती क्लिक केलं, स्क्रोल करत खाली आलात माय ऍप्लिकेशन मध्ये तर तुम्हाला दिसते बघा एक ऑप्शन जो तुम्ही 30 तारखेला किंवा ह्या डेटला फॉर्म भरला होता. कोणता फॉर्म आहे हा? महाराष्ट्र ग्रुप सी सर्व्हिस मेन एक्झामिनेशन 2023. यावरती गेलं की तुम्हाला क्लिक करायचंय व्ह्यू वरती. व्ह्यू वरती क्लिक केलं की तुमच्या समोर खाली स्क्रोल करत गेला खाली एक ऑप्शन येतो, तिथे दिले बघा ऍप्लिकेशन डिटेल्स. ऍप्लिकेशन डिटेल्स मी तुम्हाला सांगितले कोणती एक्झाम आहे, तर तुमची ही गट क ची एक्झाम आहे. ऍडव्हर्टाइजमेंट कधी आली आणि कोणतं पद आहे? लिपिक टंकलेखक मराठी इंग्लिश 2023 पद आहे. आणि ते स्क्रोल करत खाली गेला तुम्ही की खाली गेल्यानंतर तुम्हाला हा ऑप्शन बघा क्वेश्चन डिस्क्रिप्शन. हा ऑप्शन तुम्हाला इथे दिसतोय बघा. क्वेश्चन डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला विच टाइप स्किल सर्टिफिकेट डू यू हॅव, प्लीज एंटर 1 फॉर मराठी, 2 फॉर इंग्लिश, 3 फॉर बोथ. मग तुमचा आन्सर इथे दिसतोय. तुम्हाला 3 आन्सर तुम्ही दिले म्हणजे काय, दोन्ही टायपिंग तुमच्याकडे होतं. ओके. नंतर तुम्हाला विचारलं इफ यू आर अप्लाइंग फॉर क्लर्क टायपिस्ट पोस्ट देन विच टायपिंग स्किल टेस्ट डू यू वॉन्ट टू अपीयर. मग इथे प्लीज एंटर 1 फॉर मराठी, 2 फॉर इंग्लिश असं दिलंय. मग इथे पण ऑप्शन तुम्ही दिलेला आहे 2. म्हणजेच तुम्हाला इथे आता 2 ऑप्शन म्हणजे तुम्ही 2 ऑप्शन साठी म्हणजे तुम्हाला इंग्लिश टायपिंगची टेस्ट तुम्हाला द्यायची. एक ऑप्शन असेल तर मराठी टायपिंगची टेस्ट तुम्हाला द्यायची आहे. असं याचा सरळ सरळ अर्थ निघतो. हे सुरुवातीला एमपीएससीने प्रोफाईल मध्ये दिलेलं नव्हतं, आता दिलेलं आहे. ज्यांना स्वतःच्या टायपिंग स्किल ऑप्शन बद्दल शंका आहे, मी काय दिले मला आठवत नाही, असे मुलांचे प्रश्न माझ्यापर्यंत आलेले आहे. सो एमपीएससीने हे अपडेट केलेलं आहे. सो नक्की बघून घ्या आणि त्यानुसार टायपिंग स्किल साठी टायपिंगची प्रॅक्टिस चालू करा. जाता परत एकदा मी तुम्हाला सांगू इच्छितो इग्नाइट अकॅडमी कडनं पूर्व आणि पूर्व प्लस मुख्य 2024 साठी कंबाईनची बॅच चालू होत आहे 5 जानेवारी पासून किंवा 9 जानेवारी पासून. सो नक्की ही बॅच जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. काही शंका असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आमच्या टीमची कॉन्टॅक्ट करायचं असेल तर खाली स्क्रोल लाईन मध्ये जे नंबर फिरतात त्या नंबरला कॉल करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाइट अकॅडमी. तुर्तास थांबतो. धन्यवाद.